नमस्कार, मी रेडिओ मिर्चीमधून आरजी निमी तुमच्या सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। एक प्रश्न विचारू, बॉस बनणं किती अवघड असतं? मला तरी खूप वाटतंय, कारण तुम्ही 10 लोकांना आन्सरेबल असता, तुम्हाला मल्टीटास्कर असावं लागतं। आणि आज TVS क्रेडिट आणि मिर्ची प्रेझेंट सुख करता सुखाच्या गोष्टीमध्ये असंच एक बॉस माझ्यासोबत असणार आहे, ज्यांचं नाव आहे मिस्टर सोमनाथ, जे एक नाही दोन नाही तर तीन ट्रकचे मालक आहेत। आणि आज त्यांच्यासोबतच गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की बॉस बनण्याचे काय फायदे आणि काय तोटे। नमस्कार, तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला सुद्धा गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा। सगळ्यांना सांगा एक्झॅक्टली तुम्ही करता काय, कुठून आहात? माझं नाव सोमनाथ माळवतकर, राहणार लोणी काळभोर। माझा व्यवसाय हा ट्रकचा आहे। साधारण मी 4 ते 5 वर्षापासून हा व्यवसाय करतोय। साधारण 21-22 पासून आज त्यावेळेस पहिली गाडी घेतली आणि आतापर्यंत माझ्याकडे आता साधारण 3 गाड्या आहेत। अरे वा, मस्त। म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही आता बॉस आहात। हो, पण मला हेच विचारायचं आहे तुम्हाला की एक बॉस होणं किती कठीण असतं, तुम्हाला काय वाटतं? हे बॉस होणं हे फार अवघड टास्क आहे। कारण की बॉस होणं म्हणजे आपल्या हाताखाली जेवढे कामाला आहेत किंवा आपल्या सुट्टी जे काम करतात, कामगार नाही म्हणता येणार, पण एक जोडीदाराला जेव्हा अडचण येते तेव्हा खरंच एखादा मित्र कसा उभा राहतो, बॉसच्या रूपात उभा राहतो। कुठल्याही गोष्टीमध्ये रिस्क घेणं फार गरजेचं असतं, बरोबर? आणि तुम्ही सुद्धा रिस्क घेऊन लोनवरती आता 3री गाडी तुम्ही घेतली, स्वतःची ट्रक घेतली, तर हे कुठून हिंमत येते, काय डोक्यात ठेवलं होतं तुम्ही? रिस्क हे लहानपणापासूनच माझ्या आयुष्यात आहे। कारण की मी पहिला जेव्हा व्यवसाय चालू केला हा रिस्कनुसारच चालू केला होता, पण काही कारणानुसार मला तो व्यवसाय बंद करावा लागला। त्यावेळेस मी पहिल्यांदा गाडी घेतली ही TVS क्रेडिटच्या माध्यमातून। सुदाम गदादी सर हे TVSचे मॅनेजर आहेत, त्यांनी मला फार मोठा सपोर्ट केला। त्यांच्यामुळे वाटलं की मी जुन्या धंद्यात परत येणार आणि ते झालं। आणि सुदाम गदादी साहेबांमुळेच मी 1 नाही 2 नाही तर 3 गाड्यांचा आता मालक आहे। मग आता जेव्हा तुमची आता भरभराट झाली आहे, आता टचवूड की तुमच्याकडे आता असं काहीच नाही आहे की ज्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा मागच्या दिवसांना आठवण करावी लागेल? आता तसं तर काहीच नाही आहे की त्यावेळेस थोडं विघ्न म्हणता येईल किंवा काही अडचणी म्हणता येईल, पण आता तरी गणपतीच्या कृपेने वा TVS क्रेडिटच्या माध्यमातून मी सुखीच आहे। आणि असंच राहावं आणि तुमचे 3 ट्रकचे 10 ट्रक व्हावे आणि तुमचा व्यवसाय असाच भरभराटीला यावा। TVS क्रेडिट तर्फे सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया।